नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026च्या कॅप प्रवेशाची वेळ आता अगदी जवळ आली आहे. एक मार्गदर्शक म्हणून मला माहिती आहे की ही कागदपत्रांची जमावाजमाव एखाद्या चक्रव्यूहासारखी वाटू शकते. म्हणूनच आजच्या या माहिती सत्रात आपण या संपूर्ण प्रक्रियेची अगदी सविस्तर उकल करणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या प्रशासकीय चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी आपली आवश्यक साधनसामग्री खरोखरच तयार आहे का? बघा, फक्त परीक्षेत चांगले मार्क्स मिळवणं पुरेसं नसतं. कागदपत्रांची योग्य वेळी जुळवाजुळव करणं हे तितकंच किंबहुना जास्त निर्णायक असतं. योग्य पूर्वतयारी असेल तर हा कठीण वाटणारा रस्ता एकदम सोपा होऊन जातो. तर आजचा आपला रोडमॅप असा असेल. सुरुवातीला आपण पाहणार आहोत आवश्यक प्रवेश साधने, त्यानंतर प्रवर्ग आणि विशेष कोटा, मग अर्ज करताना टाळायच्या गंभीर चुका आणि शेवटी कागदपत्रे तयार ठेवण्याचे वेळापत्रक. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. आवश्यक प्रवेश साधने ही अशी मूलभूत कागदपत्रे आहेत जी प्रत्येक अर्जदाराकडे असलीच पाहिजेत. या बेसिक टूलकिटमध्ये सर्वात आधी येतात 10वी आणि 12वीच्या मूळ गुणपत्रिका. या जन्मतारीख आणि पात्रतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यानंतर हवं MST CET 2026चं अधिकृत स्कोअर कार्ड. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC, ज्यावर राष्ट्रीयत्व भारतीय असल्याचा स्पष्ट नमूद असायला हवं. आणि हो, टाईप A उमेदवारांसाठी डॉमिसाईल म्हणजेच प्रमाणपत्र मस्ट आहे. यासोबतच मोबाईल नंबरशी लिंक असलेलं ॲक्टिव्ह आधार कार्ड आणि हॉल तिकीटवर जे फोटो वापरलेत तसलेच साधारण 5 ते 10 पासपोर्ट साईज फोटो तयार ठेवा. आता यात एक अत्यंत महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे. APARID 2026च्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही एक अगदी नवीन अट घालण्यात आली आहे. यासाठी आपल्याकडे डिजिलॉकरचं ॲक्टिव्ह अकाउंट असणं गरजेचं आहे. हा एक युनिक शैक्षणिक ID आहे जो संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा ट्रॅक ठेवतो. त्यामुळे जर हा अजून काढला नसेल तर तो लवकरात लवकर जनरेट करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, प्रवर्ग आणि विशेष कोटा. राखीव जागांसाठी कोणती विशेष कागदपत्रे लागतात ते आता पाहूया. इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. राज्याच्या ओळखीशी संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक सवलतींची कागदपत्रे यात गल्लत करू नका. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी हे राज्याकडून मिळणारे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. आणि एक लक्षात ठेवा, जात वैधतेसाठी नुसती पावती चालत नाही बरं का. अंतिम प्रवेशाच्या वेळी ओरिजिनल प्रमाणपत्रच लागतं. दुसरीकडे जर आर्थिक सवलती हव्या असतील तर राज्य शासनाच्या फॉर्मॅटमधलं EWS प्रमाणपत्र किंवा TFWS योजनेसाठी तहसीलदारांच्या सहीचं 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. विशिष्ट प्रवर्गाचा दावा करणाऱ्यांसाठी अजून 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. OBC, VGDT, NT आणि SBC प्रवर्गासाठी नॉन क्रीमी लेअर म्हणजेच NCL प्रमाणपत्र अनिवार्य आहे आणि हे प्रमाणपत्र 31 मार्च 2027 पर्यंत वैध असलेलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जर 2026 पूर्वी 12वी झाली असेल आणि शिक्षणात गॅप असेल तर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनवलेलं गॅप सर्टिफिकेट किंवा प्रतिज्ञापत्र अजिबात विसरू नका. आता वळूया तिसऱ्या आणि अत्यंत नाजूक टप्प्याकडे, अर्ज करताना टाळायच्या गंभीर चुका. या प्रशासकीय अडचणींमधून सुरक्षितपणे मार्ग कसा काढायचा ते बघूया. बऱ्याचदा छोट्या वाटणाऱ्या चुका खूप महागात पडू शकतात. उदाहरणार्थ, जर NCL प्रमाणपत्र मुदत संपलेलं असेल ना, तर कोणतीही पूर्वसूचना न देता अर्ज थेट ओपन कॅटेगरीत टाकला जातो. विचार करा, केवढं मोठं नुकसान होऊ शकतं. तसंच फॉर्म भरताना मोबाईलने काढलेले अस्पष्ट फोटो अजिबात अपलोड करू नका. स्क्रुटिनीमध्ये ते लगेच रिजेक्ट होतात. नेहमी चांगल्या स्कॅनरचाच वापर करा. आधार कार्ड आणि 10वीच्या मार्कशीटवरील नावात काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर गॅझेट किंवा प्रतिज्ञापत्र आत्ताच तयार ठेवा. आणि हो, LCवर जर भारतीय असा उल्लेख नसेल तर जन्माचा दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट जोडावंच लागेल. चला, आता आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. कागदपत्रे तयार ठेवण्याचा वेळापत्रक. वेळेच्या आधी तयारी कशी करायची ते समजून घेऊया. या संपूर्ण प्रक्रियेत टायमिंग हीच खरी गुरुकिल्ली आहे. मे आणि जून महिन्यात थोडी धावपळ करा आणि सगळी मूळ कागदपत्रे स्वतःच्या हातात मिळवा. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये योग्य स्कॅनरच्या मदतीने या सर्व कागदपत्रांच्या अगदी क्लिअर PDF फाईल्स तयार करा. फाईलची साईज 500 KB ते 1 MBच्या दरम्यान असावी. आणि शेवटी जेव्हा कॅप नोंदणी प्रत्यक्ष सुरू होईल तेव्हा हे सगळं mahaset.org या अधिकृत पोर्टलवर अत्यंत काळजीपूर्वक अपलोड करा. हे वेळापत्रक पाळलं तर नोंदणी प्रक्रिया अगदी मक्खनसारखी पार पडेल. आता जाता जाता एक मार्गदर्शक म्हणून एक प्रो टिप देतो. लक्ष देऊन ऐका. फक्त पोर्टलवर डॉक्युमेंट्स अपलोड केले म्हणजे आपलं काम संपलं असं समजू नका. या संपूर्ण कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींचे किमान 3 पूर्ण सेट आत्ताच तयार करून एका चांगल्या फाईलमध्ये ठेवून द्या.
जेव्हा प्रत्यक्ष कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी रिपोर्टिंग करावं लागतं ना, तेव्हा हे तयार असलेले सेट ऐनवेळची मोठी धावपळ आणि धाकधूक वाचवतात. यावर्षी कॅप राऊंड्समधील स्पर्धा आणि दस्तऐवजांची छाननी पूर्वीपेक्षा खूप जास्त कडक असणार आहे. एखादा लहानसा कागदही भविष्याची दिशा ठरवू शकतो. ही कागदपत्रे म्हणजे केवळ कागदाचे तुकडे नाहीत, तर उज्ज्वल भविष्याची ती गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आता उरलेला एकमेव आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की 2026च्या प्रवेशाची ही सर्व शस्त्रे अंतिम लढाईसाठी खरोखरच सज्ज आहेत का?